मी पाजली बाई या सगळ्या पोट्टेले भांग, तर ते कशी पाजली तर मी तुम्हाला पुढे सांगतोच. तर काय विषय पब्लिक, आज होती रंगपंचमी, तर सकाळी झोपेतून उठतही नाही त्या सगळ्या पोट्ट्याने घेऊन मला कलर लावून बी दिला. आणि होतं तेवढाच आपल्या घरी येते प्रज्वल, त्याने बी त्याचे हात धुवून घेतले माझ्या चेहऱ्यावर. प्रज्वलचा कलर लावला झाल्यानंतर तेवढा तर येते आपल्या घरी गौरदा आणि लक्की. मग याच्यासोबत जातो आपण बाजारातनी. तुम्ही माणसानं बाजारातनी काय आला, तर आज होती बाई आपली बिर्याणीची पार्टी. मग इथून आपण सर्व सामान वगैरे घेतलं आणि मग गेलो आपण प्रज्वलच्या घरी त्याला सोडाली. रस्त्याने जाता जाता दिसते बाई आपल्याला मग 7 नंबर नाक्यावरची इचोकाटा गँग. इचोकाटा गँग मध्ये होते आपले मूर्त्यापूरचे ब्लॉगर आणि आपला दुबे. राहून राहून आपल्या पोट्टेला काय माहित काय होत जातं, 4-5 वर्षाची होळीची कसर आपल्या दुबेवरच काढून टाकली. या सगळ्या पोट्टेला आपण बाय करून निघालो भाई आपण लकीच्या घरी जाण्यासाठी. इथून पाहतो तर रंगपंचमी नाही तर कपडाफाळ पंचमीच चालू होती बाबा. मग आपले कपडाफाळ गँगचे अध्यक्ष. मग इथची रंगपंचमी खेळून आपण जातो भाई अंकिताच्या वावरात बिर्याणी बनवायला. इथून सगळे पोट्टे लागतात भाई मग आपली बिर्याणी बनवायच्या तयारीला. बिर्याणी वगैरे तयार झाल्यानंतर सगळे पोट्टे भिडतात भाई मग ताकद न खाले. खाऊन खुदलून झाल्यानंतर बनवली भाई आपण भांग म्हणजेच की मठ्ठा पिल्यानंतर आपल्या पोट्ट्याच्या अंगात येते भाई पुष्पराज. कुत्र्यासाठीच भिडली होती भाई कलर लावाले सगळे. या काळात काय माहित काय चालू होतं, स्वतःच्या अंगालाच कलर घासे बावायले. काय माहित खरंच भांग चढली होती की काय. एक एक पोट्याच्या डोक्याला टिक्का लावून या गळ्याच्या पोटावर स्वस्तिक काढून आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.